मी टॅरोबाय ममता परत आली आज तुमच्या भेटीला. आज आहे आमच्या स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. स्वामी समर्थांचा आजचा जो दिवस आहे 15 एप्रिल 2026 हा आहे त्यांचा समाधी दिवस आहे आज. तर स्वामी आपल्याला येत्या अक्षय तृतीयेपर्यंत तुमच्या जीवनामध्ये काय गोड बातमी येणार आहे पुढच्या 4 दिवसामध्ये हे स्वामी आता आपल्याला सांगत आहेत. मी कार्ड शफल करून ठेवली आहेत. थांबा, कुठे जाऊ नका, स्वामींचा गायडन्स ऐका. नक्की तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन स्वामी घडवून आणणार असतील पुढच्या 4 दिवसामध्ये येणाऱ्या अक्षय तृतीयेपर्यंत. तर हे रीडिंग जर का तुमच्याकडे आलं असेल तर तुम्ही नक्कीच समजा हे रीडिंग तुमच्यासाठी आहे. स्क्रोल करता करता नक्की थांबा आणि जाता जाता नक्की लिहून जा स्वामी समर्थ. हे बघा 2 कार्ड मी ठेवलेली आहेत आणि या 2 कार्डावरून स्वामी आपल्याला काय सांगतायत. पहिलं कार्ड जे आहे त्याच्यावरून स्वामी आम्हाला सांगतायत, सर्वांनाच सांगतायत की जे पण माझे व्ह्युअर्स आहेत किंवा जे मला आता पुढे व्ह्युअर म्हणून येणार आहेत, जे मला फॉलो सबस्क्राईब करणार आहेत, जे माझ्यासाठी खूप सुंदर आय क्लेम स्वामी समर्थ असे जे छान सुंदर कमेंट करणार आहेत, त्या सर्वांसाठी स्वामींनी हे समाधी दिवशी आपण हे रीडिंग केलेलं आहे. तर स्वामी सांगतायत की येणाऱ्या 4 दिवसामध्ये तुम्ही काहीतरी मस्तपैकी सेलिब्रेट करणार आहात. मग तो कोणाचा बड्डे असेल किंवा कोणाचं एखादं फंक्शन असेल किंवा एखाद्या लग्नाची पार्टी असेल, एखादं लग्न असेल, तुम्ही सेलिब्रेट करणार आहात अक्षय तृतीयेपर्यंत. किंवा अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणाकडे पूजा असेल, कोणाचं नवीन घर वगैरे कोणी घेतलेलं असेल तर त्याचं सेलिब्रेशन असेल. हे पूर्ण कार्ड सेलिब्रेशनचं आहे. काहीतरी तुम्ही सेलिब्रेट करणार आहात येत्या 4 दिवसामध्ये. खूप काहीतरी तुम्ही सेलिब्रेट करणार आहात. आता तुम्ही खूप दुःख सहन केली होती, तुम्ही खूप वेट करत होतात की मला प्रमोशन मिळेल, सॅलरी हाईक होईल, माझा रिझल्ट येईल, काही ना काहीतरी कोणाला गुड न्यूज येणार आहे, 2चे 3 कोणीतरी होणार आहेत, कोणाला तरी बाळ होण्याची गुड न्यूज, प्रेग्नन्सीची गुड न्यूज येणार आहे, कोणाला तरी म्हणतात ना की थर्ड पार्टी होती त्यातून मुक्तता कोणाला तरी मिळणार आहे. तर कोणाला थर्ड पार्टीला बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व केल्यामुळे त्यांना फायदा होणार आहे, असं काय काय होणार आहे. त्यामुळे सेलिब्रेशनला सगळ्यांनी तयार राहा. पूजा, कोणी नवीन घर घेतलं आहे, कोणी नवीन शॉप घेतलं आहे, कोणी नवीन ऑफिस घेतलं आहे, अक्षय तृतीयेच्या दिवसापर्यंत तुम्हाला खरोखर काहीतरी ना काहीतरी सेलिब्रेशन मिळणार आहे. आणि आता म्हणजे तुम्ही कसं सेलिब्रेशन तर तुम्हाला मिळणारच आहे, पण त्याच्याबरोबर तुम्हाला हे कार्ड काय सांगतंय की तुम्ही एकदम मागच्या म्हणजे पास्टमध्ये तुम्ही राहू नका. पास्टमधल्या ज्या छान छान मेमरीज आहेत, तुम्हाला जे पास्टमध्ये आलेले एक्सपिरियन्स आहेत, तिथे जे तुम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे पास्टमध्ये वगैरे, पास्टमध्ये तुमचे कोण छान फ्रेंड होते, तुमचा पास्टचा जो ट्रॉमा काय आहे त्याच्या हिलिंगचा टाईम आहे आता. पास्ट ट्रॉमा पूर्णपणे विसरा. पास्टमध्ये तुमच्यामध्ये जे काही झालेलं आहे तुमच्याबरोबर ते सगळं विसरा. कारण प्रत्येकाला काहीतरी एक पास्ट असतो आणि प्रत्येकाचाच पास्ट चांगला नसतो. असं तरी मी ज्यांची रीडिंग केलेली आहे त्याच्यावरून मी सांगते की प्रत्येकाचाच पास्ट असा चांगला नव्हता, पण काही जणांचा पास्ट खूप चांगला होता आणि आता प्रेझेंट त्यांचा इतका चांगला नाही आहे. तर अशा सगळ्यांना मी सांगेन की पास्ट पूर्णपणे विसरा, पण एक काम करा, तुम्ही एकदम इमोशनल होऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एक काम करू शकता, कारण दोन्ही कपची एनर्जी आहे. तुम्ही एक काम करू शकता की पास्टमधल्या ज्या छान मेमरीज आहेत त्या इथे आता तुम्ही कशा युटिलाइज कराल. कारण आता तुम्ही सेलिब्रेशन पण करणार आहात, त्यामुळे तिथे कशा त्या युटिलाइज होतील. पास्टमधल्या मेमरीज, पास्टमधले तुमचे जे काही एक्सपिरियन्स असतील त्याच्यातून तुम्ही काय शिकलात, त्यातून काय धडा घेतलात, त्यातून जेव्हा तुमचे खूप छान दिवस होते, जेव्हा तुम्ही तुमच्या जीवसच्या कंटेस्टच्या लोकांबरोबर होतात किंवा जेव्हा तुम्ही तुमच्या म्हणतात ना की तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही होतात तेव्हा तुमचे, किंवा तुम्ही एज्युकेशनमध्ये होतात तेव्हा तुमचे दिवस काय छान होते, किंवा आता तुम्ही जेव्हा हजबंड वाईफ मध्ये काही दुरावा आहे तर तुमच्या पास्टमध्ये तुमचं काय छान नातं होतं तर ते तुम्ही आठवा. किंवा तुमचं ओल्ड जो जॉब होता तिथे तुमचं कसं होते दिवस ते सगळे आठवा. ते एक्सपिरियन्स सगळे घ्या आणि त्या एक्सपिरियन्समधून तुम्ही आता छानपैकी बाहेर पडा. आणि आता सेलिब्रेशन तर तुम्ही करणारच आहात आणि तो एक्सपिरियन्स तुम्ही आत्ता युटिलाइज करा. येणाऱ्या 4 दिवसांमध्ये बघा इक्वल गिव्हन अँड टेक होणार आहे. येणाऱ्या 2 आठवड्यांमध्ये किंवा येणाऱ्या
2 दिवसापासून 2 आठवड्यापर्यंत तुम्हाला काही ना काहीतरी गुड न्यूज मिळणार आहे. आणि जर का तुम्हाला रिस्पेक्ट मिळत नव्हता समाजामध्ये, किंवा तुम्ही इतकं काम करताय ऑफिसमध्ये आणि तुम्हाला काही मदत मिळत नव्हती कोणाची, गृहिणी आमच्या काम करतात त्यांना काही मदत नाही मिळत, कधी सासूची, कधी आईची, कधी एकटी कोणी मुलगी राहत असते, किंवा एकटे कधी तुम्ही जॉबमध्ये सुद्धा तुम्ही एकटे विचारे काम करता, एवढे एफर्ट्स घेता पण तुम्हाला कोणी विचारत नाही, तर तिथे तुम्हाला इक्वल गिव्हन अँड टेक मिळणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. आज नक्की स्वामींच्या मठामध्ये जा, किंवा स्वामींचा फोटो जर का असेल तर त्याला प्रणाम करा. आजचा स्वामींचा समाधीचा दिवस आहे, त्या दिवशी तुम्हाला हे रीडिंग मिळालं आहे. थँक्यू. आणि जर का तुम्हाला असंच रीडिंग छान छान हवं असेल तर तुम्ही नक्की मला, कोणी मला कमेंटच करत नाही, सबस्क्राईब कोणी करत नाही, माझे कोणी सबस्क्रायबर वाढतच नाही आहेत. तुम्ही सबस्क्राईब करा, माझं बघा तुम्ही रीडिंग कसं आहे ते. तुम्हाला आवडलं तर नक्की माझ्याकडून तुम्ही रीडिंग घेऊ शकता. मी तुम्हाला न्यूमरॉलॉजीनुसार आणि टॅरो कार्ड एकत्र करून मी तुम्हाला चांगल्यातलं तुमचं रीडिंग देईन. लग्न होत नाही आहे तुमचं, तुम्हाला जर का नोकरी लागत नाही आहे, तर तुम्हाला जर का रिलेशनशिपमध्ये ऑब्स्टॅकल्स आहेत, पार्टनरशिपमध्ये, बिझनेसमध्ये वगैरे काही इश्यू आहे, तर मी तुम्हाला नक्की त्याच्यावरती सोल्युशन्स देते. तुम्ही माझं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. जर का तुम्हाला टंबल, ब्रेसलेट, रॉ क्रिस्टल्स घ्यायचे असतील, किंवा क्रिस्टलची ब्रेसलेट घ्यायची असतील, पेंडंट घ्यायचे असेल, तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा. क्रिस्टल हिलिंग करायचं असेल तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अगेन. आणि मला प्लीज शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर तर वाढू देत माझे, मला पण वाटेल ना मी जे रीडिंग करते ते नक्की तुम्हाला आवडतं आहे. काही चूक असेल माझ्या रीडिंगमध्ये तर नक्की सांगा, कारण माझी अजून सुरुवातच आहे ही रीडिंगची. थँक्यू. येणाऱ्या दिवसामध्ये तुमची खूप मजा आहे. फक्त तुम्हाला एकच आता फायनल मी सांगते की तुम्ही पास्टमधून बाहेर पडा. पास्टमधल्या ज्या मेमरीज आहेत, छान छान मेमरीज आहेत, जे तुम्ही तिथे एक्सपिरियन्स केलेला आहे पास्टमध्ये, तो पास्टमधला सगळा एक्सपिरियन्स तुम्ही जमा करा, तो युटिलाइज करा तुमच्या कामामध्ये, तुमच्या रोजच्या डेली रुटीनमध्ये. तुम्ही आता 4 दिवसामध्ये सेलिब्रेट करणारच आहात, स्वामी असं सांगत आहेत. तुम्हाला काहीतरी जर का कोणाला नसेल आलं सेलिब्रेशनचं काय रिझल्ट वगैरे, तर तो येणार आहे. जे बाहेरगावच्या देशात आहेत आणि ते इथे आलेले आहेत ते सुद्धा काहीतरी सेलिब्रेशन करणार आहेत. बड्डे, नामकरण विधी असंच काहीतरी असणार आहे. आणि जिथे तुम्हाला कोणी विचारत नव्हतं, इक्वल गिव्हन अँड टेक होणार आहे तुमच्याबरोबर. तुम्हाला एंजलसुद्धा इथे छानपैकी आशीर्वाद देत आहे. थँक्यू. फक्त तुम्हाला आता असं करायचं आहे की स्वामींचं आज दर्शन घ्यायचं आहे.